हाय फ्रेंड्स, नमस्कार. कसे आहात सर्वे? मजेत ना? कशी आपली ह्यावेळेस बऱ्याच दिवसांनी भेट होत आहे, कारण व्हिडिओही आम्ही बरेच दिवस अपलोड केला नव्हता. लास्ट व्हिडिओ आमचा सिटी व्हॅलीचा होता, जो माझ्या मिस्टरांनी अपलोड केला होता. आय होप तुम्हाला ती आवडली असेल. आता सध्या मी आहे पनवेल स्टेशनला आणि इथे आता 1:15 वाजलेले आहेत. तशी एवढी फारशी थंडीही नाही आहेत आणि आम्ही चाललो आहोत गावी कणकवलीला. त्याच स्टेशनवरती उतरायला पाहिजे छान असं वातावरण आहे, ऊन पण एवढं लागत नाही आहे. आणि आता कणकवलीवरून आम्ही कोंढ्याला जायचं आहे आम्हाला. तर आम्ही आमच्या एस टीने जाणार आहोत. जमत तर नाही एस टीमध्ये जायला, पण प्रयत्न करूया. आणि इतर मौल्यवान दाखले प्रवास करू शकतात. तरी सर्व प्रवाशांनी आपल्या मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी. राज्य परिवहन महामंडळामार्फत जनहितार्थ प्रसारित आम्ही आता घरी आलो, फ्रेश वगैरे झालोय मस्तपैकी. चुलीवरचं गरम गरम पाण्याने छान आंघोळ. हे आमचं गावचं घर आहे, बाहेरची जागा मस्त शांत, वारं, झाडं वगैरे. म्हटलं असंच थोडं राऊंड मारूया. आणि काय ही इकडे आमच्या वाडीतली शाळा आहे. प्री प्रायमरी असं आहे, बाळवाडी वगैरे ते शाळा आहे. आणि इकडे एक आरोग्य केंद्र आहे. आरोग्य केंद्र डॉक्टर असतात तिथे संध्याकाळचे, फ्री औषधं गाववाल्यांसाठी अँड मेडिकल चेकअप. छान अशी तयारी झालेली आहे उद्याच्या कार्यक्रमासाठी. मस्तपैकी मंदिराला लाईट्स लावले आहेत, त्यामुळे छान वाटते. आणि आता रात्रीची वेळ आहे तर अजूनच सुंदर दिसते. मंडप पण घातला आहे रंगबिरंगी असं. उद्या मस्त मोठा कार्यक्रम आहे असंच फिलिंग येते आतापासूनच. आता पडलेले फट अशी ते पहिल्यापासून होता इकडे जाशील ना काळोखातून जाशील इकडे आहे ना ते आणि सावकाश या धावत जायचा ना. तो वाजा पण घे तू सगळे एकत्र मिळून छान असं मकर बांधत आहेत उद्याच्या सत्यनारायण पूजेसाठी. पण आता तर समजत नाही आहे की ही डिझाईन कोणती आहे. उद्या पूजेच्या वेळेस आपण बघूया किती छान ते बनलं आहे, कसं डेकोरेशन त्यांचं झालेलं आहे ते बघता येईल आपल्याला पूजेच्या नंतर.
हाय, गुड मॉर्निंग. आज दत्त जयंती निमित्ताने आमच्या गावी वाडीमध्ये ना कंदिरात 24वा वर्धापन दिन असं आहे, 24व्या वर्षाचं. तर त्यानिमित्ताने पूजा, महाप्रसाद असं दिवसभर चांगला कार्यक्रम चालणार आहे. संध्याकाळी पालखीची मिरवणूक आहे. तर आपण जाऊन बघूया गावच्या ठिकाणी कल्चरल गोष्टी किती छान साजऱ्या होतात, जे आपण मुंबईला राहून बहुतेकदा मिस करतो. आपण मुंबईला राहून फक्त दिवाळी, दसरा एवढेच सण माहीत असतात, पण इकडे गावी छोटे छोटे सण पण इतके छान साजरे करतात ना की आपली दिवाळी पण कमी पडेल मुंबईची. तर आपण आज दिवसभरचा कार्यक्रम बघूया, व्हिडिओमध्ये कवर करूया. तुम्हाला आवडेल तर तसं कमेंटमध्ये सांगा नंतर आम्हाला. आताच ग्रंथपूजा आणि सत्यनारायण पूजेची समाप्ती झालेली आहे आणि आमच्या वाडीतल्या बायका ढोल पथक आहे जे ते आता वाजून एक कार्यक्रमाची शोभा वाढवणार आहे. तुमची काकी
तुमचंही मन प्रसन्न होईल ऐकल्यावर. आणि आता महाप्रसादाची सोय केलेली आहे, पण आमच्या पुढे दिला जातो यांना मध्येही आमच्या वाडीत येणारे पाहुणे असतील किंवा इकडे जे तसं घरी आलेले आहेत त्यामुळे घरी आले पहिला मान होणारा जेवणाचा, त्याच्यानंतर आम्ही वाडीतली माणसं सगळे जाणार महाप्रसाद घ्यायला. माझं जेवण झालेलं आहे आणि इतकं सुंदर उत्कृष्ट अप्रतिम जेवण होतं ना की मला शब्दही कमी पडतील, इतकं सुंदर जेवण बनलं होतं. जे माझा तरी असा अनुभव आहे की देवाच्या ठिकाणी कुठेही जेवण छानच बनतं. आपण इतके वेगळे वेगळे रेस्टॉरंट्स ट्राय करतो, वेगवेगळ्या हॉटेलला जातो, नवीन डिशेस ट्राय करतात, पण कशातच सर नाही जे भंडारामध्ये किंवा पूजेच्या वेळेस जेवण असतं ते. दुपारचा महाप्रसाद सगळं आवरलं, त्यानंतर आता आम्ही पालखीसोबत मिरवणुकीला जात आहोत. बघूया, चला आता 4 पावलं आपण पण देवासोबत चालायचं काम करायचं आहे.
गुड मॉर्निंग. गावचं कौलारू घर, मस्त आंब्या फणसाच्या झाडांची वारा आणि थंडीचे दिवस असल्या कारणाने एवढा वारा सुटलाय ना की असं वाटतंय की जणू पाऊसच पडतोय तो घरांमधून असं घुंघुंग फिरताना. 2 दिवस आमचे गावचे एकदम सुखाचे आणि मस्त गेले. जास्त काही आम्हाला त्यात घेता आलं नाही कारण ऑफिसचा थकवा आवरल्यावर आम्ही आलो, मग फंक्शनमध्ये होतो. पण पुढच्या वेळेस जेव्हा आम्ही गावी येऊ तेव्हा मी तुम्हाला आमचं जुनं घर आणि नवीन घर हे दोन्ही दाखवेल. आता आम्ही चाललो आहे फोंडा मार्केटला, की जिथे मी आमच्या ऑफिसवाल्यांसाठी थोडंसं खाऊ भेट असं घेऊ. तुम्हाला ते पण दाखवते आमचं मार्केट आणि आपल्या कोकणचा मेवा त्यांच्यासाठी चांगले कडक लाडू असं काही काही घेऊया ऑफिसवाल्यांसाठी. आमचं नेहमीचं वडापाव आणि मिसळपावचे दुकान. तरी मी विचार केला की मी नाही खाणार, फक्त मुलीला देईन. पण मला इतकं टेम्पटिंग झालंय ना, इकडचं मिसळ वडापाव छान असतं म्हणून जाऊ दे, मी थोडंसं माझी डायटिंग पुढे ढकली आणि खाऊन घेते. कारण गावी तर आम्ही आता परत काही महिन्यांनी येणार. वा वा, मस्त, सगळ्यांचाच आवडीचा आहे. प्रशांतसाठी कटवडा, ऐश्वर्यासाठी मिसळ पाव आणि मी आपलं वेट नको वाढायला म्हणून सिंगल वडा. दादा किती वर्ष झाली या दुकानाला? 33 इयर्स. टू मच लॉंग जर्नी आहे, एकदम लॉंग ड्युरेशन. आणि अजून एक सजेशन म्हणजे हा फोंडा मार्केट आहे आणि इकडचा फोंडाचाच रोड आहे. बाय चान्स जर तुम्ही वाया फोंडा वे कोल्हापूरला जाताय, कुर्ली जाताय, तर हे जे स्वागत हॉटेल आहे इकडे नक्की थांबा. रिझनेबल रेट, ऑथेंटिक मिसळ, वडा, कटवडा सगळं चांगलं होतं. जसं मी म्हटलं की मी फक्त वडापाव खाईन, पण माझी क्रेविंग काही थांबे ना ते वडापावने. मी मिसळपाव पण ट्राय केली, कटवडाही ट्राय केला. इतकं टेस्टी होतं ना की टेस्ट आणि भूक दोन्हीही एकदम सॅटिस्फाय होतं. ऑफिस कॉलिग्ससाठी खाऊ बुंदीचे खडखडे लाडू आणि शेंगदाण्याचे लाडू. ते ऍक्च्युली मला येताना म्हणतात दात पडणारे लाडू घेऊन ये कोकणातला. कडक असले तरी ह्याची टेस्ट वेगळीच असते. आता आम्ही परतीच्या प्रवासाला निघालेलो आहोत. आपल्या गावाला बाय करत, नातेवाईकांना बाय करत, गोड आठवणी मनात घेऊन परत आता आपल्या मुंबईकडे जायचंय. रेग्युलर आपलं डेली रुटीन सुरू होईल. दरवर्षी घरी जाताना असं आम्ही विचार करतो की म्हणजे पुढच्या वेळेस जास्त सुट्टी काढू, पुढच्या वेळेस जास्त सुट्टी काढू. ह्यावेळेस पण ह्याच विचाराने परत चाललोय की 2 दिवस नाही पण कमीत कमी 4 दिवस 5 दिवस तरी आम्ही पुढच्या खेपेला सुट्टी घेऊन गावी आरामासाठी एन्जॉयमेंटसाठी येऊ. आणि आम्ही आलो तेव्हा घरी जायची घाई होती म्हणून हे समोरचं गार्डन वगैरे काय आम्ही बघितलं नाही. पण वेटिंगसाठी चांगलं आहे. आता दुपारची वेळ आहे म्हणून भरपूर ऊन आहे, पण स्टेशनचा परिसर त्यांनी खूप क्लीन ठेवला आहे. गार्डन म्हणजे प्ले एरियाच म्हणता येईल लहान मुलांसाठी. ती लोक बहुतेक कंटाळतात, ट्रेन यायला वेळ असतो म्हणून. म्हणून ही आयडियाने जी पण सोय केली आहे अतिशय उत्तम केलेली आहे. सगळ्यात महत्त्वाचं तर मला क्लीन आवडलं. विंदांची राणीची बाग असं या उद्यानाचं नाव आहे. तुला मी काय सांगितलं, एका जागेत उभे राहून असं गोल फिरवू शकतो. स्टेशनकडे जातो, प्लॅटफॉर्मवर बघू आमच्या ट्रेनचं काय शेड्यूल आहे, ऑन टाईम आहे, लेट आहे, काय आम्ही बघितलेलं नाही आहे. पण हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा. ज्यांनीही सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला त्यांनी सबस्क्राईब करा. टिल देन बाय बाय, टेक केअर.